Hello students, once again I welcome to e-learning platform by the Department of Automobile Engineering. As you know, myself SB Shinde, working as a lecturer in Automobile Department, and for this third semester I am teaching Materials and Manufacturing Process MMP subject, and this is the sixth lecture of the first unit. Last 5 units we completed the 1.1 introduction, 1.2 ferrous metals and their alloys, 1.3 alloy steel, and 1.4 non-ferrous metals and their alloys. So in this lecture we will cover the other metals or other materials like polymeric materials, properties, application, thermostatic, rubber. All these materials will cover one by one. So the first point is the polymeric materials. So polymeric materials includes the familiar plastic and rubber materials. म्हणजे polymeric materials मध्ये काय काय येते तर प्लास्टिक, फॅमिलीज ऑफ प्लास्टिक अँड रबर, रबर आणि प्लास्टिक जे आहेत हे पॉलिमेरिक मटेरियल्स मध्ये येतात. मेनी ऑफ देम आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट आर केमिकली बेस्ड ऑन कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे ह्यातले फॉर एक्झाम्पल रबर जर घेतलं, इट इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इट इज केमिकली बेस्ड ऑन कार्बन रबर. जे तुम्ही रबर कुठून मिळवता, हायड्रोजन. रबर कुठून मिळवताय तर नॅचरली रबरचे ट्रीज असतात, त्या ट्रीज पासून तुम्हाला रबर मिळतं, ज्याच्यातून ते जो केमिकल बाहेर पडतं ते तुम्ही कलेक्ट करताना त्याचं कन्व्हर्जन तुम्ही रबर मध्ये करताय. सो पॉलिमेरिक मीन्स द प्लास्टिक अँड रबर. The next point is the plastics are superior to metal in the following respects. प्लास्टिक्स हे मेटल पेक्षा चांगले काम करतात, सुपिरियर आहेत का आणि कुठल्या बेसिसवर ते आता खाली बघा. दे हॅव गुड इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज. आता मेटलला जर तुम्ही एका साइडून करंट पास केला, स्टीलला एका साइडून करंट पास केला तर दुसऱ्या साइडला जातोय, तुम्हाला शॉक बसतोय, बरोबर आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्यावर काय करताय, रबरचं कोटिंग देताय किंवा प्लास्टिकचं कोटिंग देताय, बरोबर आहे. किंवा तुम्ही अर्थिंग करताय, इलेक्ट्रिकल वर्क करताय, तुम्हाला ऍडवाइस दिलं जातं की तुम्ही प्लास्टिकचे किंवा रबरचे स्लीपर घाला का, तर ते तुम्हाला ते शॉक बसू देणार नाहीत. किंवा तुमचे घरामध्ये जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हँडल करायचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतील, वायर कट करायचे असतील, ते इन्स्ट्रुमेंट त्याला बाहेरून प्लास्टिकचं किंवा रबरचं कव्हर केलेलं असते. सो दे हॅव गुड इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज, तुम्हाला त्यातून शॉक बसणार नाही. मेनी प्लास्टिक्स आर ट्रान्सपरंट. आता बघतोय, आता सध्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय जे फेस शिल्ड्स आलेले आहेत ते प्लास्टिक मधचा एक पार्ट झाला. सो इट इज ऑल्सो ट्रान्सपरंट. तुमचे हेल्मेट्स आहेत, हेल्मेट कव्हर आहे, गॉगल्स आहेत. सो द मेनी प्लास्टिक्स आर ट्रान्सपरंट. दे पजेस गुड कलरिंग प्रॉपर्टीज. बघता तुम्ही आता गॉगलचं एक उदाहरण दिलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स येतात, मल्टी शेड्स तुम्हाला गॉगल मिळतात, बरोबर आहे ना. तर ह्या शेड्स कशामुळे, तर ह्या प्रॉपर्टीमुळे. दे पजेस गुड कलरिंग प्रॉपर्टी, वेगवेगळ्या कलर्स आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. दे पजेस गुड सरफेस फिनिश. परत येतात तेच, आता घरामध्ये पण बघा प्लास्टिकची भांडी असतील किंवा प्लास्टिकचे काय इन्स्ट्रुमेंट असतील, त्याचा सरफेस फिनिश बघा एकदम स्मूथ येतात ऍज कम्पेअर्ड टू द मेटल. Easy formation in different shapes is possible and they possess good corrosion resistance. हे दोन सुद्धा महत्वाचे आहेत. की आता घरातली प्लास्टिकची जर भांडी बघितली, कुठल्या कुठल्या शेप मध्ये आहेत, छोट्या मोठ्या मिडियम साईज शेप मध्ये भांडी आहेत, ग्लास आले, तुमचे चमचे आले, बाउल्स आले, हे तुम्हाला वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला फॉर्म करता येते प्लास्टिकचं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे गुड करोजन रेजिस्टन्स, लवकरात लवकर ते खराब होत नाहीत, करोजन रेजिस्टन्स चांगला आहे. सो ऑन धीस 6 पॉइंट्स we can say that the plastics are superior to the metal. मेटल पेक्षा हे सुपिरियर आहेत. सो यू कॅन, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन पण विचारला जाईल, why the plastics are superior to the metal. So you have to write down these 6 points. Okay, then we'll see the classification of the polymers. Classification of polymers is in 2 categories. First one is the thermoplastic polymers and thermosetting polymers. पॉलिमर्स जे क्लासिफिकेशन आहे ते 2 कॅटेगरीमध्ये होते, एक आहे थर्मोस्टेटिंग आणि दुसरं आहे थर्मोप्लास्टिक. सो विल सी वन बाय वन. इज द थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. सम पॉलिमर्स soften on heating and can be converted into any shape. म्हणजे काय, काही पॉलिमर्स जे आहेत ते तुम्ही गरम करताय, गरम केल्यानंतर ते सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाल्यानंतर तुम्ही त्याला पाहिजे त्या शेप मध्ये कन्वर्ट करू शकता. The polymers which can be remelted
टू मॅन्युफॅक्चर फ्रेश न्यू प्रोडक्ट आर कॉल्ड एज थर्मोप्लास्टिक. म्हणजे एखादा पार्ट आहे तो ऑलरेडी बनवलेला आहे आणि परत तुम्ही तो रिमेल्ट करताय नवीन पार्ट मध्ये त्याला कन्वर्ट करण्यासाठी. जर असं पॉलिमर असेल तर त्याला म्हणायचं थर्मोप्लास्टिक. म्हणजे त्याचा आपण रियूज करू शकत असू, एखाद्या पॉलिमरचा किंवा एखाद्या प्लॅस्टिकचा आपण रियूज करू शकत असू तर त्याला म्हणायचं थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. म्हणजे एखादा यूज केलाय तुम्हाला परत वाटलं, तुम्ही जेव्हा स्क्रॅप मध्ये करताय ते स्क्रॅप मध्ये गेल्यानंतर ते परत रिमेल्ट करतात आणि त्यापासून नवीन प्रोडक्ट बनवला जातो. सो ह्यावेळी ह्यासाठी हे त्याला म्हणायचं थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. एक्झाम्पल आहे आर्सेलिन, त्यानंतर पॉलिप्रॉपिलिन, नायलॉन, पॉलिकार्बोनेट, पॉलिस्टर. तर आर्सेलिन जे आहे त्याचा जर उपयोग वगैरे बघितला तर पेंटसाठी वगैरे होतोय. त्यानंतर पॉलिप्रॉपिलिन जे आहे, पॉलिप्रॉपिलिनचा यूज जो आहे, आर्सेलिनचा यूज जो आहे तो नेल पेंट्स वगैरे जे असतात किंवा जे तुमच्या नेल्सवर कव्हर करता तुम्ही, आता मुलींना जास्त माहित असेल त्यासाठी आर्सेलिनचा यूज होतोय. त्यानंतर पॉलिप्रॉपिलिन जे आहे, पॉलिप्रॉपिलिनचा यूज आपण खाली बघतोय पॉलिप्रॉपिलिनचा यूज की ड्रिंकिंग स्ट्रॉज, जे तुम्हाला जे थम्सअप कोल्ड्रिंक्स वगैरे पिताना जे स्ट्रॉ वापरताय त्यासाठी हे पॉलिप्रॉपिलिन वापरलं जातं. कार बंपर्स, जे कारचे बंपर्स आहेत फोर व्हीलरचे, फ्रंट बंपर, रिअर बंपर, हे बंपर्स तुमचे पॉलिप्रॉपिलिनचे आहेत. डॅशबोर्ड, आतला डॅशबोर्ड सुद्धा हा पॉलिप्रॉपिलिनचा आहे. नायलॉनचा यूज जर म्हणायचं झालं तर नायलॉन, तुम्ही नायलॉनच्या दोऱ्या वगैरे बघताय बरोबर आहे, त्या नायलॉनच्या दोऱ्या यापासून बनवल्या जातात. त्यानंतर पॉलिकार्बोनेट्स, पॉलिकार्बोनेट्सचं ऍप्लिकेशन जर बघितलं तर सीडीज, घरामध्ये जर तुम्ही जुन्या सीडीज वापरायचा, सीडीज आहेत, फेस शिल्ड, मगाशी सांगितलं की आता आपण बघतोय फेस शिल्ड वापरतोय, हेल्मेटचे शिल्ड्स वापरतोय. त्यानंतर सेफ्टी ग्लासेस, तुमचे गॉगल्स आहेत. त्यानंतर बुलेट प्रूफ ग्लास, म्हणजे मोठ्या पॉलिटिकल किंवा आर्मीच्या व्हेकल्सना जे बुलेट प्रूफ ग्लासेस जे येतात त्या ह्या पॉलिकार्बोनेट्सच्या वापरल्या असतात. आणि पॉलिस्ट्रीन, पॉलिस्ट्रीनचा यूज आहे पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी, पॉलिस्ट्रीनचा यूज होतो आहे पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी. सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ ईच ऑफ दिस. आर्सेलिन जे आहे ते कशासाठी, तर नेल पेंट किंवा नेल ऍप्लिकेशन साठी आहे. पॉलिप्रॉपिलिन दिलेलं आहे ड्रिंकिंग स्ट्रॉ, कार बंपर, डॅशबोर्ड. नायलॉनचे आपण दोऱ्या तयार करतोय. पॉलिकार्बोनेट जे आहेत, पॉलिकार्बोनेट पासून आपण सीडी, फेस शिल्ड, सेफ्टी ग्लासेस, बुलेट प्रूफ ग्लासेस तयार करतोय. आणि पॉलिस्ट्रीन जे आहे, पॉलिस्ट्रीन पासून आपण पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. तर पॉलिप्रॉपिलिन इज लाईट, हार्ड, रेजिस्टन्स टू शॉक. त्यामध्ये ड्रिंकिंग स्ट्रॉ, कार बंपर महत्वाचा आहे म्हणून हे रजिस्ट शॉकला रजिस्ट करते. म्हणजे जर त्या बंपर जर तुमची गाडी जाऊन कुठे धडकली तर बंपर काय करते, शॉक ऍब्सॉर्ब करते, पुढे पाठवत नाही पॅसेंजर कंपार्टमेंट, म्हणून हे कार बंपर्सला आपण पॉलिप्रॉपिलिन वापरतोय. त्यानंतर नायलॉन्स, जसं आपण इथं बघितलं त्यालाच म्हणते पॉलिमराइट. तेच गुड टेन्साइल स्ट्रेंथ, एब्रेजन रेजिस्टन्स अँड टफनेस. गिअर्स, बेरिंग्स, हे गिअर्स आणि बेरिंग साठी वापरलं जातं. आणि नायलॉनच्या दोऱ्या सुद्धा तुम्हाला माहितीच आहेत. ठीक आहे, दिस इज द थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. सेकंड वन इज द thermosetting polymers. The polymers which can be melted once and cannot be remelted again are known as the thermosetting plastics or polymers. म्हणजे काय, थर्मोप्लास्टिक मध्ये कसं होतं, वी कॅन रिमेल्ट इट, म्हणजे रिमेल्ट करून परत त्याचं कन्वर्ट नवीन प्रोडक्ट मध्ये करता येत होतं थर्मोप्लास्टिक मध्ये. पण थर्मोस्टेटिक मध्ये कसं आहे की आपण त्याला रिमेल्ट जरी केलं तर ते नवीन शेप मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करता येत नाही. जे एकदा जर जे प्रोडक्ट तयार केला इट इज अ फायनल प्रोडक्ट, त्याला म्हणायचं थर्मोसेटिंग पॉलिमर्स और थर्मोसेटिंग प्लास्टिक. आणि ती रिमेल्ट करून परत नवीन प्रोडक्ट मध्ये करता येत असेल तर तो थर्मोप्लास्टिक झाला. ह्याचे एक्झाम्पल आहेत अल्काइड. त्यानंतर अल्काइड हे पेंट साठी वापरले जातात, जे आपले पेंट्स आहेत कलर पेंट्स त्यासाठी वापरले जातात. त्यानंतर इपॉक्सीज, इपॉक्सीज हे एरोस्पेस, ट्रान्सपोर्टेशन, फ्लोअरिंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यासाठी इपॉक्सीजचा यूज होतोय. पॉलिस्टर जे आहेत, पॉलिस्टर हे वॉटर, कोल, त्यानंतर फिल्म, क्लोथिंग, ट्राउझर्स, त्यानंतर रोप, जॅकेट्स, फॅब्रिक्स ह्यासाठी पॉलिस्टर, तुम्ही बघताय जॅकेट्स वगैरे असतात पॉलिस्टरचे, ट्राउझर्स वगैरे त्यासाठी पॉलिस्टर वापरतात. आणि शेवटचं आहे फॉर्मॅलिडाइन हाइड्स, ते यूज फॉर प्रिझर्व डेड बॉडीज, म्हणजे डेड बॉडीज जे प्रिझर्व करतात, जे मोठ्या शीतपेट्या जे असतात त्यासाठी हे वापरलं जातं.
तर अजून जर बघितलं इथं खाली तर दोन आपण बघितले, तर इपॉक्सी आणि पॉलिस्टर. तर इपॉक्सी इज फ्लेक्झिबल रेजिस्टन्स टू केमिकल आणि याचा यूज आहे ॲडेझिव्ह, टँक, लॅमिनेशन, टूलिंग्स यासाठी इपॉक्सीचा यूज होतोय. त्यानंतर अजून आपण मी सांगितलं जसं फ्लोअर्स वगैरे साठी आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज होतोय. पॉलिस्टरचा यूज जो आहे प्रॉपर्टीज टफ, इट इज टफ रेजिस्ट टू मोस्ट सॉल्वंट, म्हणजे वेगवेगळ्या सॉल्वंट किंवा केमिकलला रेजिस्ट करत आहे. त्याचबरोबर ऍसिड आणि सॉल्ट सुद्धा हे ला रेजिस्ट करत आहे. हे केमिकल प्रॉपर्टीज याच्या चांगल्या आहेत. आणि यूज इन क्लोथ्स अँड पेपर लगेज, हे पेपर लगेज मध्ये याचा यूज होतोय किंवा क्लोथ साठी सुद्धा यूज केलं जातं. जसं मी मग सांगितलं जॅकेट्स, ट्राउझर्स यासाठी याला यूज केला जातोय. The next part is rubber. Rubber, elastic substance obtained from exudation of certain tropical plants, that is a natural plant, or derived from petroleum and natural gas, that is a synthetic rubber. म्हणजे दोन पार्ट मधून तुम्हाला रबर मिळतोय. एक तर आहे एक्झिड्युशन ऑफ सर्टन ट्रॉपिकल प्लांट्स. एक्झिड्युशन म्हणजे उत्तेजन, जे बाहेर पडतंय प्लांट मधनं. तुम्ही बघताय रबर बाहेर पडतंय, व्हाईट कलरचा रबर बाहेर पडतंय आणि तिथे खाली बकेट्स लावलेले असतात, बकेटमध्ये ते कलेक्ट केलं जातं. तर ते एक्झिड्युशन ऑफ सर्टन प्लांट्स. तर जर तसं मिळत असेल तर त्याला म्हणायचं नॅचरल रबर. आणि दुसरं जे आहे डिराइव्ड फ्रॉम पेट्रोलियम अँड सर्टन गॅसेस, म्हणजे पेट्रोलियमचा यूज करून आणि दुसरे गॅसेस यूज करून जर हे आर्टिफिशियली जर तयार करत असेल तर आपण त्याला म्हणायचं सिंथेटिक रबर. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन नॅचरल अँड सिंथेटिक. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द एक्झिड्युशन ऑफ सर्टन प्लांट्स. प्लांटचं जे उत्तेजन बाहेर रबर पडतंय, केमिकल बाहेर पडतंय, त्यापासून ते बनवलं जातं. आणि पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस पासून जे बनवलं जातं त्याला म्हणायचं सिंथेटिक रबर. विल सी वन बाय वन. नॅचरल रबर, इट इज फाउंड इन द ज्यूस ऑफ मेनी प्लांट्स. म्हणजे काय नॅचरल रबर कुठे मिळतोय, जे लिक्विड बाहेर पडतंय किंवा ज्यूस जो बाहेर पडतोय प्लांट्सचा, त्यातून हे तुम्हाला नॅचरल रबर मिळतोय. लाईक शर्प, ग्युएलो, रशियन डॅन्डेलिया, मिल्कवीड अँड मेनी अदर स्ट्रब्स, वाईन्स अँड ट्रीज. एवढ्या ह्या प्लांट्स पासून किंवा एवढ्या ट्रीज पासून आपल्याला हे नॅचरल रबरचा जो ज्यूस आहे किंवा ते केमिकल जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. The chief source of rubber is Hevea brasiliensis tree that produces the best rubber latex. मेन जो कंटेंट आहे किंवा मेन जो सोर्स आहे ते आहे हेविया ब्रासिलियन्स ट्री. ह्या ट्री पासून तुम्हाला रबर लॅटेक्स मिळतं आणि त्यापासून तुम्ही रबर बनवताय. द लॅटेक्स इज coagulated by acid or by soaking operation and the resulting spongy mixture is passed through roller to form a sheets. ठीक आहे. तर हे लॅटेक्स जे आहे ते कलेक्ट केलं जातं, ते ऍसिड बरोबर रिएक्शन केली जाते, त्यानंतर त्याला सोकिंग ऑपरेशन म्हणजे वाळवलं वगैरे जाणार आहे आणि त्यानंतर ते जे स्पॉन्जी मिक्सचर तयार होते ते दोन रोलर्स मधून पास केलं जातं आणि त्यापासून तुम्हाला शीट बनवली जाते, त्यापासून ती रबरची शीट बनवली जाते. द रबर इज नोन ॲज सोक्ड रबर और क्रूड रबर. ऍप्लिकेशन जर बलून्स, बेबीचे बॉटलचे निपल्स जे असतात लहान बाळांचे ते निपल्स आहेत. डायफ्रॅम जे आपल्या ऑटोमोबाईल ऍप्लिकेशन मध्ये किंवा मशीन ऍप्लिकेशन मध्ये डायफ्रॅम असतात ते डायफ्रॅम बनवले जातात. सील्स किंवा गॅस्केट जे आपल्या ऑटोमोबाईल मध्ये वापरले जातात ते सुद्धा हे नॅचरल रबर पासून बनवले जातात. आणि वायर. विल सी द सिंथेटिक रबर नाव. Synthetic rubber is obtained by suitable combination of selected monomers. म्हणजे कॉम्बिनेशन करून काही मोनोमर्स किंवा काही वेगळ्या मटेरियलचं कॉम्बिनेशन करून हे सिंथेटिक रबर बनवलं जातं. These rubbers are based on models of natural rubber. म्हणजे ह्याचा बेस कशाचा असणार आहे, तुमचा नॅचरल रबरचा बेस असणार आहे. इट इज सॉलिड फ्लेक्झिबल. महत्वाचं काय, हे सॉलिड आहे, फ्लेक्झिबल आहे, रेजिस्टन्स टू हीट, लाईट अँड केमिकल्स. केमिकलला, हीटला, हाय हीटला किंवा लाईटला हे रेजिस्ट करत आहे, त्याचा काही इफेक्ट होत नाही किंवा केमिकलचा किंवा लाईटचा किंवा हीटचा ह्या रबरवर काही इफेक्ट परिणाम होत नाही. हीट अँड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स. ठीक आहे.
त्यानंतर ऍप्लिकेशन जर बघितलं तर आपले ऑटोमोबाईलचे टायर्स आहेत, खेळणी आहेत, टॉयज, शूज, सोल जे आहेत, शूजचे खालचे बेस असतात, सोल असतात, ते सुद्धा ह्या सिंथेटिक रबर पासून बनवतात. रबर ग्लोव्ज जे तुम्ही रबर ग्लोव्ज किंवा सेंटरिंग कामासाठी वापरतात ते सुद्धा वापरतात. पेन्स आणि ट्यूब्स हे झाले सिंथेटिक रबरचे ऍप्लिकेशन. सो द नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द ट्रीज अँड सिंथेटिक रबर इज प्रिपेअर्ड फ्रॉम द व्हरायटी ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मोनोमर्स. ठीक आहे. नॅचरल रबर ऍप्लिकेशन बलून्स, बेबी बॉटल निपल, डायफ्रॅम, सील, गॅस्केट, वायर, आणि सिंथेटिक रबरचं टायर्स, टॉयज, शूज, रबर ग्लोव्ज, पेन्स अँड ट्यूब्स. So this is nothing but the rubber. The last part is the composites. The material which is produced by combination of two or more material is known as a composites. म्हणजे ज्यामध्ये जे मटेरियल जे आहे हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियल जर कॉम्बाईन करून जर बनवलं असेल तर त्याला म्हणायचं composites. तर त्यामध्ये दोन आहेत, एक आहे ग्लास फायबर और त्याला म्हणायचं रेझिन्स, आणि दुसरा आहे कार्बन फायबर रिइन्फोर्स प्लास्टिक. द ग्लास फायबर और रेझिन्स त्याच बघूया आपण. इट वॉज फर्स्ट यूज इन एरोप्लेन्स इन वर्ल्ड वॉर 2. म्हणजे ग्लास फायबर किंवा जे रेझिन आहे हे पहिल्यांदा कधी वापरलं तर इन एरोस्पेस इन वर्ल्ड वॉर 2. वर्ल्ड वॉर 2 जेव्हा झाला त्या एरोप्लेन्स मध्ये हे वापरलं गेलं. ग्लास फायबर पजेस गुड स्ट्रेंथ व्हाईल द पॉलिमर्स हॅव गुड टफनेस. हे ग्लास फायबर जे आहे ते स्ट्रेंथ चांगली आहे आणि व्हाईल द पॉलिमर त्यातले जे पॉलिमर्स आहेत त्याची टफनेस सुद्धा चांगला आहे. क्लच डिस्क अँड ब्रेक्स पॅड्स आर रिइन्फोर्स विथ ओव्हन फायबर ग्लास. म्हणजे जर ऍप्लिकेशन जर बघितलं तर जे क्लच डिस्क किंवा ब्रेक पॅड जे आहेत तर त्याला जे रिइन्फोर्स केलेलं असतं त्यावर जे लावलेलं असतं इट इज विथ द फायबर ग्लास. इथं हे ऍप्लिकेशन आहे ग्लास फायबर आणि रेझिन्स, आणि अजून ऍप्लिकेशन जे सुरुवातीला एरोप्लेन्स मध्ये होतं. त्यानंतर आहे कार्बन फायबर रिइन्फोर्स प्लास्टिक. These composites possess properties similar to glass fiber reinforced resins. म्हणजे हे जे आहेत these composites possess the properties similar to the glass fiber reinforced resins. म्हणजे ह्यासारखेच त्याचे प्रॉपर्टीज आहेत. They possess lesser density, good strength and fatigue resistance. जर कार्बन फायबरचं जर बघितलं प्रॉपर्टी तर काय possess less density, वेट कमी आहे, त्यांचं गुड स्ट्रेंथ, वेट जरी कमी असेल त्याची स्ट्रेंथ भरपूर आहे, आणि फटिग रेजिस्टन्स. ठीक आहे. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन फायबर रिइन्फोर्स प्लास्टिक. आणि जर त्याचं ऍप्लिकेशन बघितलं तर एरोस्पेस इंडस्ट्री अँड फॉर मरीन टूल स्पिंडल्स, पॉवर ट्रान्समिशन शाफ्ट अँड रोबोटिक आर्म्स, एवढ्या ऍप्लिकेशन साठी हे कार्बन फायबर रिइन्फोर्स प्लास्टिक वापरलं जातं. तर परीक्षेला तुम्हाला कंपोजिट्स, त्याचे प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन एवढेच पार्ट असणार आहे. सो विथ धिस we completed this 6th lecture of first unit, and we completed the first unit or the first chapter of MMP. So these are the questions you have to complete as assignment number 6. After that I will upload the one more assignment which cover all the questions. So thank you, and from next lecture or next video we will start with the second topic of or second unit of the MMP. Thank you.